नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रोमाइंड्स इंडिया चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण RJ6 केबल जी आपल्या घरातील डिश टी व्हीसाठी उपयोगी पडते, तर याला कनेक्टर बसवण्यासाठी शिकणार आहे. तर यासाठी आपल्याला ही RJ6 केबल, कटर, प्लायर आणि हा कनेक्टर याचा उपयोग होणार आहे. तर आपण बघूयात हा जॉईंट कसा करायचा. या प्रकारे एक RJ6 केबल येते. याला सौम्य हाताने कट करून घ्यायची, कारण की आतमध्ये एक कॉपर केबल असते. अशा प्रकारे कट झाल्यानंतर तुम्हाला दिसेल यामध्ये ही कॉपरची जाड तार आणि साईडला शिल्डेड केबल दिसेल. ही साईडची शिल्डेड केबल मधल्या केबलला टच होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हे कट केल्यानंतर पकडीच्या साहाय्याने ही प्रेस करून घ्यायची, जेणेकरून त्याचा शिल्डेड केबलचा साईडचा भाग थोडा लूज होईल. त्यानंतर कनेक्टरचा स्पेसर म्हणजे जॉईंट म्हणजे दाबून बसवण्यासाठी जो कनेक्टर लागतो तो आधी आतमध्ये टाका. त्याच्यानंतर कनेक्टर अशा प्रकारे प्रेस करा. तुम्ही बघू शकाल एकदम सहज आणि सोप्या रीतीने तो कनेक्टर बसत आहे. तर यासाठी तुम्ही पकडीचा सुद्धा मदत घेऊ शकता. यानंतर हा ॲल्युमिनियमचा जो रिंग आहे त्याला पकडीने असं प्रेस करा. तुम्ही पाहू शकता आतील जो कॉपर केबल आहे त्याला साईडची केबल अजिबात चिकडून देऊ नये, नाही तर त्या कनेक्टर व्यवस्थित बसणार नाही. यासाठी आपल्याला फक्त एक प्लायर, कटर लागणार आहे आणि हा कनेक्टर तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रिकलच्या दुकानात एक 5 ते 10 रुपयात मिळून जाईल. आपण हा व्यवस्थित बसला आहे का नाही तो चेक करूयात. आपल्या डिश टी व्हीचा LNB आहे त्याला आपण चेक करूयात. आपण पाहू शकता एकदम व्यवस्थित ओढत आहे तरी हा निसटत नाही आहे, एकदम पॅक बसलेला आहे. तर हा केबल तुमच्या घरगुती डिश कनेक्शनसाठी ही केबल लागते, जे वरतून डिशपासून तुमच्या सेटटॉप बॉक्सला येते. तर अशा प्रकारे हा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जॉईंट देऊ शकता.